नमस्कार, मी केतकी सुधीर पाटेक. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेट सामाजिक संस्थेतर्फे आज विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळा होतो आहे आणि हा प्रकाशन सोहळ्याचा भाग होता यावं म्हणून खास लातूर येथून डॉक्टर क्रांती आपल्या इथे आलेले आहेत. त्यांचा काव्यसंग्रह यामध्ये प्रकाशित होत आहे. काय वाटतं ताई, कशा तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जोडल्या गेलात, या पब्लिकेशनशी कशा जोडल्या गेलात? नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर क्रांती विठ्ठलराव मोरे. माझी एक मैत्रीण तुमच्या वेल्वेट कविशाशी मला वाटतं मागच्या 2 वर्षांच्यापासून तुमच्याशी जोडली गेलेली आहे आणि मी ही कवयित्री असल्यामुळं थोडीशी वाचनाची सवय असल्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकत राहतो नुसत्याच, परंतु आपलं स्वतःचं कधी काही होत नाही. आणि सहज मी जेव्हा ह्या सगळ्या विश्वविक्रमाबद्दलही ऐकलं, मुळात प्रकाशनच मला करायचं होतं, विक्रमाचं ऐकल्यानंतर तर अजून आनंद द्विगुणित झाला आणि म्हटलं की चला आपणही याचा भाग होऊया. डॉक्टर क्रांती यांनी लिटरेचरमध्ये PhD केलेली आहे. दुसऱ्यांचं लेखन अभ्यासता स्वतःचं लेखन सुरू करून आज वाचक ते लेखक हा प्रवास तुम्ही खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. कसं वाटतंय आता या क्षणाला? खूप छान. कारण एरवी आपण जेव्हा इतरांना मार्गदर्शन करत असतो तेव्हा ती भूमिका खूप वेगळी असते आणि आपलं पुस्तक येणार म्हणजे इतरांच्या भूमिकेतून पण आपल्याला त्याचा थोडासा अभ्यास करावा लागतो की हे आपण लोकांच्या हातात देतोय, तर आता ते कसं असलं पाहिजे. आणि मुळातच सृजनात्मक हा काव्यसंग्रह हा प्रकार मी निवडल्यामुळं, कविता हा प्रकार निवडल्यामुळं थोडंसं अजून तोलून मापून सगळं करावं लागलं आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये नक्कीच आनंद खूप मोठा आहे. इतरांच्यापेक्षा आपलं काहीतरी येते त्याचा. नक्कीच. तुम्ही लेक्चरर आहात, आजच्या सगळ्या तरुण पिढीशी जोडलेले आहात, त्यामुळेच नवनवीन येणाऱ्या माध्यमांशी सुद्धा जोडलेले आहात. तर सोशल मीडियाचा लेखनावरती कसा परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं? हो, खूप होतोय. लेखन होतच नाही आहे असं मी तर अगदी ठामपणे सांगेन. कारण एकतर सगळे जे काही मेसेजेस आपल्याला वाटतं की मुलं खूप लिहित आहेत, परंतु मेसेजेसमधून ते लिहित आहेत म्हणजे इमोजीसबद्दल ते सगळं त्याच्यातून व्यक्त होत आहेत. आणि म्हणून मग भाषा किंवा कौशल्य आणि त्याचं एक जे काही स्किल पाहिजे की व्हॉट एव्हर यू कॅन डू बट यू हॅव टू एक्सप्रेस इन युअर ओन वर्ड्स, तर ते वर्ड्स आता मुलांना सापडत नाही आहेत. आणि हे खूप मोठी म्हणजे मला वाटतं की एकीकडे क्रांती पण आहे, परंतु त्याचा जो काही जशा पद्धतीनं उपयोग करून घ्यायला पाहिजे तसा मुलं उपयोग करून घेत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते लेखन वाचन याच्यापासून खूप दूर जाताना दिसत आहेत. मुलांच्या हातून, येणाऱ्या पिढीच्या हातून किंवा नवोदित लेखकांकडून सृजनात्मक लेखन व्हावं, त्यासाठी काय तुम्ही संदेश द्याल? हो, मला नक्कीच हा प्रश्न खूप आवडेल. कारण सध्याचं भोवतालचं वातावरण खूप बिघडत चाललं आहे आणि आपण खूप डोळे झाक करतोय. आणि मग ते प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून म्हणा, कौटुंबिक वातावरण म्हणून म्हणा, एक समाजाचं आपण कुणीतरी देणं लागतो, ही भूमिकाच थोडीशी कुठंतरी कमी होत चालली आहे. आणि थोडासा सृजनात्मक दृष्टिकोनातून जर या गोष्टींच्याकडे आपण पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून जर बघितलं तर आणि तरच हा सगळा समाज बदलू शकतो. आणि म्हणून मग नवोदित लेखक यायलाच हवेत. कारण मी लिटरेचरची प्राध्यापिका आहे आणि गेल्या 25 वर्षांच्यापासून मी म्हणजे याच्यात आहे, या कार्यक्षेत्रात आहे. आजपर्यंत आम्ही नेहमी असं सांगतो की LSRW हे फक्त अभ्यासापुरतं नाही आहे, तर ते तुमच्यामध्ये यायला पाहिजे. आणि आजही आपण 100-150 वर्षापूर्वीच्याच कविता, तेव्हाचेच सगळे लेख अजूनही आपण अभ्यासतोय आणि ही खूप मोठी जबाबदारी सध्याच्या मुलांच्यावरती आहे. त्या पिढीने थोडंसं याकडे जे दुर्लक्ष झाले त्यांचं तिकडे लक्ष द्यायला हवं. आपल्याला खूप मोठी परंपरा आहे की लेखणीच्या माध्यमातून अनेक क्रांती घडलेल्या आहेत, किंवा एक समाज एकत्र आलेला आहे, पेटूनही उठलेला आहे, हक्कासाठी समोर आलेला आहे. तर तुम्हाला असं वाटतं की आज जे सामाजिक विषय आहेत त्यासाठी सुद्धा लिखाणाचा उपयोग होईल, त्यातून क्रांती घडेल? येस, नक्की नक्की. कारण मला याच्यात शब्दात सांगायचं म्हटलं तर एक शिक्षक, एक पेन आणि एक पुस्तक मस्त घडवू शकतं. आणि हे जर प्रत्येकाने लक्षात घेतलं तर आपल्या पेनची ताकद आणि आपल्या स्वतःच्या विचारांची ताकद नक्कीच समाजामध्ये कुठलाही बदल घडवू शकते. माझं नावच क्रांती असल्यामुळे माझा पूर्णपणे विश्वास या सगळ्यांच्यावरती आहे. अगदी समर्पक असं उत्तर ताईंनी दिलेलं आहे. ताई, काय वाटतं तुम्हाला, लेखन कसं असावं, वास्तववादी की काल्पनिक, किंवा तुमची काय आवड आहे वैयक्तिक? नाही, माझी स्वतःची आवड आहे सामाजिक आणि वास्तविक, परंतु काल्पनिकसुद्धा लिहायला हरकत नाही. पण त्या कल्पना अशा असू नयेत की जे अस्तित्वात आल्यानंतर इतर लोकांना त्याच्यातून काहीतरी अपाय घडू शकतो. म्हणजे आत्ता सध्या जर आपण बघितलं तर सगळं विध्वंसक अशा सगळ्या गोष्टी दिसत आहेत. मी थोडंसं बारकाईने जेव्हा विचार करते आणि माझा एक PhDचा कॅन्डिडेट जेव्हा शॉर्ट स्टोरीजवरती काम करत होता तेव्हा असं लक्षात आलं की अलीकडच्या काळामध्ये शॉर्ट स्टोरीजचा जो एंड आहे
तो पॉझिटिव्ह होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे लेखन जरी तुम्ही काल्पनिक करत असाल तरी सुद्धा किमान ते ह्युमॅनिटीचं असावं, मानवता मूल्य जपणारं असावं आणि वास्तविक लिखाणावरती सुद्धा म्हणजे वास्तविक जे मुद्दे आहेत त्याच्यावरती तर खूप लिहिणं, खूप वाचणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या आपण या सगळ्यातून खूप मागे पडत चाललो आहे असं मला वाटतं. खूपच छान. म्हणजे ताईंनी अगदी समर्पक शब्दांमध्ये आपल्याला सांगितलंय. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आजचा जो हा प्रकाशन सोहळा आहे, इथपर्यंतचा तुमचा प्रवास आहे, काय पाठिंबा मिळाला, कशा पद्धतीने वर्षाताईने प्रोत्साहन दिलं? खूप छान. म्हणजे मी वेल्वेट कविशाबद्दल काहीच मला माहिती नसताना त्यांच्याशी जोडली गेले आणि खरंच त्यांचे एफर्ट्स म्हणजे हॅट्स ऑफ. कारण एवढ्या कमी वेळामध्ये आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांशी बोलायचं, म्हणजे ज्यांचा लेखनाचा प्रकार पण एकसारखा नाही आहे किंवा त्यांच्याशी त्यांचं वयाचाही एकसारखेपणा नाही आहे किंवा कधी कुणी भेटलेले पण नाही आहेत. आणि मला असं वाटतं की एक प्रकाशक म्हणून ज्या पद्धतीची भूमिका निभायला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे 10/10 मी त्यांना देऊन टाकेन माझ्या बाजूने. अगदी शिक्षकी भाषेमध्ये ताईंनी सांगितलेलं आहे की पूर्णपैकी पूर्ण मार्क Yes. आज मिळालेले आहेत. येस. आणि एवढ्या सगळ्या महिलांना त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. नुसतं उपलब्धच करून दिलं नाही तर खूप धडपड करून वाचकांपर्यंत परत वाचकांच्या पर्यंत त्या पोहोचवणार आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचे सोशल जे काही आपले ॲमेझॉन आणि हे जे आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आमची पुस्तकं येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निमित्ताने एक विश्वविक्रमसुद्धा झाला, त्याचा भाग आम्हाला होता आला आणि हेही नसे थोडके. आणि पहिल्याच पुस्तकाच्या बाबतीत असं होतंय, त्याच्यामुळे तर आनंद अगदी गगनात मावत नाही. अगदीच. तुमचं मनापासून अभिनंदन की पहिलं पुस्तक येतं आणि ते सुद्धा एका विश्वविक्रमाचा भाग होत आहे. त्याबद्दल पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जितकं लेखन तुम्ही आजपर्यंत करून ठेवलेलं आहे ते असंच हळूहळू सगळं वाचकांपर्यंत पोहोचावं, तुम्हाला खूप उदंड प्रतिसाद मिळावा ह्या आमच्या सदिच्छा आहेत. आज आपण आलात लातूरवरून इथपर्यंत ह्या सोहळ्यासाठी आलात, खूप कौतुक आहे. मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद.